नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व संत गजानन महाराज आणि रसिक मायबाप. तर भावांनो, आपण श्री सिटीला आलो होतो. तुम्हाला दाखवलं होतं पहिले. श्री सिटीच्या इथं आलो होतो आपण. रात्री आपली गाडी खाली झाली आणि आम्ही गाड्या घेऊन आता पार्किंगला आलेलो आहे. सगळं पार्किंग आहे बाजूला, इकडं तिकडं सगळ्या स्वच्छ पार्किंग आहे, बिलकुल काही टेन्शन नाही पार्किंगचं. सगळ्या गाड्या बिड्या लावले आणि आता आपल्याला एक लोडिंगचा प्रोग्राम पण आलेला आहे. आपल्याला इथून उत्तेकेरूरला जायचं आहे, पॉंडेचेरी रोडला. तिथनं आपल्याला सणसवाडीचा प्रोग्राम आहे. अजून कन्फर्म झालं नाही. कन्फर्म तर 100% आहे, परंतु आज किंवा उद्या. तर ह्या हिशोबानं आता म्हणलं आपण आज रविवार बी नाही आणि आपला आता नॉनव्हेज पण चालू झालं. म्हणलं काहीतरी एक विशेष व्हिडिओ बनवूया म्हणलं. परंतु पार्टीवाला म्हणतो की मी तुम्हाला आज लोड करून देतो. आमचं गोष्ट झाली त्याच्यासंग. तर आपण आता आंघोळ केली, सगळं फ्रेश झालो मस्त. आणि आता आपण इथून त्याचा फोन आला की आपण लोडिंगला जाणार आहे. तर नंतर तुम्हाला दाखवतो भावांना. तर मित्रांनो, हे बघा, आम्ही आता इथं नाश्त्याला आलेलो आहे. हे पंजाबी हॉटेल आहे. इथं आलू परोठा सांगितला, स्पेशल आलू परोठा मस्त. पार्किंगच्या बाजूलाच एक अर्धा किलोमीटर धाबा आहे, किंवा रोड आहे हवे. तर आता सांगितलं आलू परोठा. आलू परोठा आला की नाश्ता करूया, चला. तर आपण आता आपला लोडिंगचा पण प्रोग्राम आलेला आहे आणि आपण आता इकडे नाश्त्याला आलेलो आहे. हे बघा, 1 नंबर परोठा सांगितला आहे, आलू परोठा. नाश्ता करायचा आणि आपल्याला लोडिंगला जायचं आहे. लोडिंगला आपल्याला जायचं आहे उत्तेकेरूर पॉंडेचेरी रोड. तर चला आता नाश्ता करूया पद्धतशीर. व्हेज नाश्ता आहे मस्त, आणि मग जाऊया, चला. तर भावांनो, आपल्याला लोडिंगचा प्रोग्राम आलेला आहे. आपण लोडिंगला चाललो. आपल्याला जायचं आहे चंगलपट उत्तेकेरूर पॉंडेचेरी रोड. पार्किंगच्या बाहेर निघलो आपण श्री सिटीच्या. आणि आता पुढं आपल्याला चेन्नई कलकत्ता हवेला राईट मारायचं आहे. राईट मारून आपण सरळ चेन्नईच्या दिशेने जाणार आहे. तिथून राईट मारायचं. आता हे समोर बघा दिसतं आपल्याला मेन हायवे, नॅशनल हायवे. 5 नंबर हायवे म्हणते याला. तिथून आपण राईट घेणार आहे. राईट घ्यायचा. गाड्याची भीड जास्त आहे, आज रविवार आहे ना. तर चला राईट घेऊन फोन करतो या भावांनो. राईट घेतला आपण. आता आपण चेन्नईच्या दिशेने निघालेलो आहे. चला, बाय बाय श्री सिटी. इकडे श्री सिटी होती. तर चला भावांनो, आपण लोडिंग पॉईंटला पोहोचलो. हे बघा, आपली गाडी लोड होती आहे आणि हा रोड आहे. ह्यो चंगलपट ते कांचीपुरम रोड आहे. इकडं कांचीपुरम जातो, वेलूर, बेंगलोर, सरळ जाऊ शकतो रोड. आणि आपण या ठिकाणी आपली गाडी लोडिंग चालू आहे. तर इथं विशेष म्हणजे असं आहे भावांनो, इथं महिला लोडिंग करतात गाडी. बघा, माणसाचं काम महिला करतात. चला मी दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपण आता कडप्पा पास करतोय. मागं आपण एका हॉटेलवर झोपलो होतो रात्री उशिरा. आपल्याला पेपर मिळाले. ते रात्रीचं काय मी व्हिडिओ शूट केला नाही बरोबर. आणि आता आपण कडप्प्याच्या मागे येऊन थांबलो होतो. तिथं सकाळी उठून निवांत झोप झाली मस्त. आणि आता आपण चाललो आहे कडप्पा बायपासला आहे. समोर जाऊन आपण राईट मारणार आहे कर्नूलसाठी. कर्नूलहून मग आपण पुढं आंघोळ करायची, आपल्याला जेवण बनवायचं आहे मस्त. नंतर ते जरा थोडा टाईम झाला की बनवू आपण. आणि आता आभाळात पण पहा किती आभाळ येईल. अतिशय घनदाट आभाळ आहे. पाऊस चालू आहे, म्हणजे पडलाय पाऊस. इकडं पडून गेला. आता एवढा काही खास पाऊस नाही आहे. शांत झालं वातावरण जरा आता.
आता आपल्याला आरामानं ह्या गाडीच्या मागं जायचं आहे. गाडी याला साईड मारूया आणि पुढं जाऊन आपल्याला राईट घ्यायचा सर्कलवर. तेव्हा केवढं मोठं सर्कल आहे. पुढं त्या सर्कलवरनं राईट घ्यायचा. राईट घेऊन मग आपल्याला सरळ कडप्पा पास करून कर्नूल. हे बघा, आंध्राचा कोणीतरी नेता आहे का, महानेता आहे का, कोण आहे सांगता येणार नाही. इकडं लिंबाच्या झाडात आहे ते. चला टर्न मारूया. राईटला टर्न मारलाय आपण. हे बघा मोठं सर्कल आहे जाम. आणि आता आपण 4 लाईनला लागलेलो आहे. पुढं पाऊस चालू आहे, आभाळ आहे आणि पावसाची पण धारा कोसळत्या समोर. तर चला दाखवतो समोर तुम्हाला किती लांबडा ब्रिज आहे नदीवर आहे. बघा नदी आहे आंध्राची. सगळं पाणी आलेलं आहे पावसामुळे. हिला आता एवढी काही खास फुल नाही भरली बघा, एवढी म्हणायसारखी फुल नाही भरलेली, परंतु बऱ्यापैकी चांगलं पाणी आहे मस्त. आणि लांबडाच्या लांबडा ब्रिज आहे बघा, किती ब्रिज लांब आहे. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे 4 वाजले आणि हे बघा ह्या हॉटेलला आलो होतो मी रात्री नाही दुपारी. मस्त इथं झोप झाली. आता आंघोळ झाली. आता समोर जाऊन अगरबत्ती करू आणि समोरच्या का टोलवर आपल्याला जेवण बनवायचं आहे. आज जेवण बनवून खायचं आहे. आणि आपण आता इथून नंदियालच्या पुढं आलेलो आहे कर्नूलच्या टोल नाक्यावर जाऊन जेवण बनवू आणि तिथून पुढं मग आपला सफर गुरुबारग्याला पंपावर जाऊन आपण थांबणार आहे. तर चला भावांनो, आपण आपला सफर स्टार्ट करूया. चला भावांनो, आता समोर आता मेन रोडला लागायचं आपल्याला. हायवे रोडला लेफ्ट घेऊन आपण सरळ चालणार आहे. या हॉटेलहून निघलो बघा. चहा पिऊन किती छान हॉटेल आहे मस्त. आणि शाकाहारी हॉटेल आहे. इथून लेफ्ट घ्यायचा आहे. राईटला मारलं तर कडप्प्याला जातो जो रोड कडप्प्याचा आहे. तो रोड आपला इकडं आपला कर्नूल मंत्रालय त्या साईडला जाणार आता हे रोड. तर चला, दिवस पण माळ होतोय भावांनो. छान लोकेशन पण झालं मस्त. वातावरण एक नंबर झालं मस्त बढिया. तर चला भावांनो, आपण आता कर्नूलच्या टोलवर आलेलो आहे. हे बघा आपली गाडी पण उभी इथं आपली गाडी दिसते. आणि आता आपण इथं थोडा रेस्ट करणार आहे. जेवण करायचं. जेवण करून इथून मग आपल्याला सरळ रायचूरच्या साईडनं निघायचं. हे बघा हे मागं टोल आहे. आणि आपण आता रायचूरला जाणार. 2-2:30 वाजणार आपल्याला रायचूरला जायला. तिथं जाऊन आपला हाल्टिंग होणार. सकाळी आपलं उरलेला हिशोब किताब सगळं घेऊन आपण सरळ पुण्याला रवाना होणार आहे. तर आपण आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय भारत दोस्त.